नमस्कार मित्रांनो. आता तुम्हाला कळलं असेल थंबनेल बघून आपण ह्या व्हिडिओमध्ये आज काय बनवणार आहे. तर तुम्ही जर पोलीस भरती करत असाल तर सगळ्यात महत्त्वाचा एक टॉपिक असतोय तो म्हणजे आपलं डाएट काय पाहिजे. तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय आपलं फिजिकल उठत नाही. तर डाएट चांगला असेल तर तुम्हाला फिजिकल पण चांगलं होईल आणि तुमची लेखी पण चांगली होईल. तर मित्रांनो आता मी जो डाएट सांगणार आहे तो डाएट घ्या आणि त्यानंतर आणि मी डाएट सांगणार मी काय घेत होतो ते. तर एक प्रॉपर डाएट जसा पाहिजे थोड्या कमी खर्चात प्रॉपर डाएट घ्यायला गेला असा तर भरपूर खर्च येतात आणि आपल्याला डाएट संग आपल्याला पाहिजे ती जिद्द पण पाहिजे, त्याशिवाय पण होत नाही मित्रांनो. डाएट घेतला तरच होते असं काय नाही आहे. तर प्रॉपर डाएट पण घ्या आणि डाएट बरोबर तुम्ही जिद्द पण ठेवा की बाबा मी एवढं हे करणारच, तर त्यातून तुमचं देखील होते. तर आता मी ते सांगतो तुम्हाला. मी आता प्रॉपर डाएट काय आहे ते सांगतो. तर मित्रांनो रोज रात्री की नाही झोपताना आपण हरभरा शेंगदाणा बदाम हे भिजत घालायचं आणि ते भिजवून सकाळी उठल्या उठल्या खायचं आणि त्यानंतर तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळी एक टाइम केव्हा पण रनिंग केला तरी चालते. तर खजूर किंवा खारीक यातलं दोन दोन खावा तुम्ही, त्यातले एक काय पण मिळालं तर चालेल, खजूर किंवा खारीक. तर मित्रांनो त्यानंतर तुम्ही अंडी खात जावा, रोज डेली एक अंडं खावा, नाहीतर 2 दिवसात एक अंडी खावा, असं करा. तर केळी खावा, केळ्यामध्ये जर देशी केळी मिळाली तर अतिशय भारी आहे, तुम्ही ते खावा. आणि ज्यांचं वजन कमी आहे त्यांनी बटाटो जर उकडून घेतला तर ते पण चांगलं आहे, ते पण घ्या गोळ्यासाठी, ते पण भारी होईल. तर मित्रांनो काळं मनुक असतात ना ते मनुक देखील घेतला असला तरी चालते. त्यानंतर गूळ शेंगदाणं हे मित्रांनो तुम्ही कधी पण खावा, गूळ शेंगदाणं हे चालते. मग ते काबूल फुटाण असतात ते खावा, कधी पण मिळेल तसं तुम्हाला. तर मोड आलेलं जे मूग किंवा मटकी असते ते पण खाल्लात तर चालते. तुम्ही मोड आलेलं खावा, त्याचा पण फायदा होईल. त्यानंतर तुम्ही दूध घेत जावा, मग ताक किंवा दही हे घ्या आणि मध जो असतोय आपला तो मध जरी घेतला असला तरी चालते, मध पण खात जावा. त्यानंतर आता तुम्ही पालेभाज्यामध्ये बघा, शेपू, मेथी, पालक, लाल पोकळा कुठल्या पण भाज्या असू द्यात त्या सर्व भाज्या तुम्ही खावा. हिरव्या भाज्या ज्या असतात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते शेवग्या शेंगा खात जावा, कारण त्यामध्ये भरपूर प्रोटीन आहे, त्याचा भरपूर फायदा होईल, ते खावा. तो उंची वाढायला ते पण शेवग्या शेंगा चांगल्या असतात. तुम्ही ते शेवग्या शेंगा आठवड्यातून खावा, नाहीतर 2 आठवड्यातून खावा, खरं शेवगा हा खावा. तर मित्रांनो सर्व प्रकारची फळं खावा. फळामध्ये काय असते सगळ्यात महत्त्वाचं जे आहे आपल्याला गोळ्यापेक्षासाठी, तर ते मोठा आता पेरू आल्यात, पेरू खावा, पेरू सगळ्यात भारी आहे. त्यानंतर ते आवळं तर तुम्हाला सीझन वाईज कुठं मिळाली की आवळं खावा, त्यामध्ये विटॅमिन सी आहे, चांगलं आहे ते पण. तर आता रनिंगला जाताना पहिला आपण पिणारे चहा पिऊ नका असा शक्यतो, कारण कॉफी करून घ्या, त्यामध्ये ब्रू किंवा नेक्स्ट कॉफी जर रनिंगच्या आधी पळताना जर घेतलात तर त्याच्यावर पण तुमचं रनिंग भारी कव्हर होईल, चांगलं असते ते घ्या. पाणी जास्त प्रमाणात प्या, त्याचा पण फायदा होतो आपल्याला रनिंगला. तर मित्रांनो चिकन, मटन, मासे हे जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही ते खाल्लात तरी पण चालते. आणि जर तुम्ही काय आता शाकाहारी असाल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने हा वरला जरी ठेवला तरी पण चालेल. तर मित्रांनो आता मी जो डाएट घेत होतो ते तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो मी काय घेत होतो, रोज सकाळी हरभरा शेंगदाणा बदाम हे भिजवून खात होतो. त्यानंतर मला कसं डेली अंडं मिळेल किंवा खात होतो किंवा नाही असं करत होतो, परंतु डेली असायचं थोडे दिवस. त्यानंतर मी खात होतो ते गोड शेंगदाणा असायचं माझं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक योच म्हणून केलं ते रेसिपी असत्या, तुम्हाला पण माहीत असेल किंवा माहीत नसेल तर तुमच्या मम्मीला विचारून घ्या, योच असते. तर मित्रांनो ते अतिशय चांगलं आहे, त्यामध्ये ह्या सर्व पदार्थ एका ह्याच्यात येतात. 2 चमचे जर खाल्ला असता तरी पण निवांत होते. हे रोजचं डाएट घेणं ते आपल्याला जमत नाही कामाच्या ह्याच्यात. मी कसं 3 शिफ्ट होत्या आणि ते डेली रुटीन वेगवेगळं व्हायचं, त्यामुळं मी काय करत होतो योच केलेला असायचा आमच्या घरी, तो घेत होतो. तो मित्रांनो त्याच्यात काय काय असते माहिती आहे काय, आपलं खारीक असते, ते कसलं असते, गुट्टीच्या खारका असतात, त्या गुट्टीच्या खारका असतात त्या घ्यायच्या. त्याच्यात खोबरं असते, डिंक असते, साखर असते, तूप असते, बदाम असते, ह्याचा बारीक चुरा असतो दिवसाला. ते तुम्हाला आता कळेल योच म्हणजे काय असते ते जरी खाल्ला असता तरी पण भारी आहे, ते खावा. आणि मटण, मासे हे माझं चालू होतं कायमचं, म्हणजे आठवड्यातून एकदा असं घ्यायचं. अंडी घ्या रोज, तर त्याचा तुम्हाला केळी बिळी असं कुठलं पण फळ तुम्हाला मिळू दे आठवड्यात, तर तुम्ही ते जरी खाल्लात तरी पण चांगला आहे. असं की प्रॉपर रोजच खावं असं नाही मित्रांनो, फक्त कसं आठवड्यात आपले चेंज असतो ते, त्यामुळं तुम्हाला फायदा होईल त्याचा. आणि हा डाएट होता, आणि डाएट केलं तरच होते असं काय नाही मित्रांनो. तर तुम्ही देखील तुमचं जे आहे भाजी भाकरी ह्याच्यातनं देखील होतंय मित्रांनो, असं काय प्रॉपर असं घ्या असं काय नाही. जर तुम्हाला असेल आपल्याकडं सगळं मुबलक तर तुम्ही सर्व डाएट घ्या, त्याचा फायदाच होतोय आपल्याला. आणि जर नसेल आपल्याकडं तर प्रॉपर जो मी शेवटला सांगितला तेवढा जरी केला तरी पण त्याचा भरपूर तुम्हाला फायदा होईल. आणि त्यामध्ये तुमचा गोळा पण आउट ऑफ जाईल, रनिंग पण चांगली कव्हर होईल. त्यामुळे तुम्हाला डाएटमुळे सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे गोळ्याला होतोय आणि रनिंगला होतोय. तर मित्रांनो हे करा,
त्यामुळे तुमचं देखील फिटनेस पण चांगली राहील आणि तुम्हाला मार्क पण चांगले मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.